नीट पेपर फुटीच्या नंतर देशभरामध्ये झालेल्या जेनझीच्या आंदोलनांमुळे सगळ्याच राजकीय पक्षांना एका वास्तवाची आता जाणीव झाली आहे. तरुणांना इग्नोर मारून चालणार नाही. त्यामुळे वेगवेगळे संवादाचे कार्यक्रम, आंदोलनं या निमित्तानं सगळीच नेते मंडळी जेनझी आणि जेन अल्फासाठी कष्ट घेताना दिसतायत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभरामध्ये छात्रों की गूंज या नावाने मेळावे घेत आहेत. काल पुण्यामध्ये देखील असाच एक जंगी मेळावा झाला. मात्र आधीपासूनच भाजपनं हा पेड इव्हेंट आहे असा आरोप काँग्रेसच्या या मेळाव्याविषयी केला होता. मेळावा यशस्वी झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते जरी करत असले तरी भाजपनं आपला आरोप मात्र कायम ठेवलाय. तर आज नागपूरमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती संजय राऊत यांनी भाजपला टोले लगावले. कसं सुरू आहे जेनझीचं राजकारण बघूया या स्पेशल रिपोर्टमधून. पुण्यातला राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट. पैसे देऊन विद्यार्थी इन्फ्लुएन्सर बोलवल्याचा भाजपचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या कार्यक्रमावरून ठाकरे सेनेची टोलेबाजी. पुण्याच्या SSPMS कॉलेजच्या मैदानात शनिवारी काँग्रेसचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाला. Why do you think this mindset, ये जो mindset है कि बेटे को एजुकेट करना है, बेटी को एजुकेट नहीं करना है, बेटा जॉब कर सकता है, बेटी को जॉब नहीं करना है, ये माइंडसेट आता कहाँ से? आई थिंक द सोशल नॉर्म्स क्रिएटेड अराउंड कि लड़के कमा के खिला देंगे माँ बाप को, लड़कियों को तो शादी करके जाना है, तो लड़की का करेंगे क्या. यावेळी जेनझींसोबत संवाद साधताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली. मात्र या कार्यक्रमाला आलेल्या तरुणी उत्स्फूर्तपणे आल्या नव्हत्या, तर हा सगळा पेड इव्हेंट होता असा आरोप भाजपनं केला. एका इन्फ्लुएन्सरच्या इव्हेंट मॅनेजरशी झालेल्या कथित संवादाची क्लिपही भाजपनं पुराव्यादाखल माध्यमांना दिली. कब है ये 22 को है ना? हाँ 22 का है, तो मैं आपका फाइनल डन कर देता हूँ. एक मिनट, मैं ना आपको शाम तक बताऊँ तो चलेगा, क्योंकि ना मेरे पास 2 प्रमोशंस है हैप्पी प्लैनेट वगैरह के, तो उसकी रिगार्डिंग मैं आपको बताती हूँ. दुसरीकडे राहुल गांधींकडून अपेक्षा असल्यामुळे तरुण तरुणी कार्यक्रमाला स्वतःहून आल्याचा दावा काँग्रेस नेते करतायत. ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे. एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे. यासाठी 3 ते 3.5 हजार रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत. तो जल्लोष होता. तो काही असं पकडून आणलेला क्राऊड नव्हता, पकडून आणलेली ती मुलं नव्हती. आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे एक राहुलजींच्याकडनं असलेल्या त्यांच्या अपेक्षा, आणि म्हणून ते गर्ल्स एम्पॉवर, मुलींना शक्ती देणं, मुलींना ताकद देणं, मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, मुलींना ऐकून घेणं. आजकाल तर सगळे मन की बात करतात, पण लोकांच्या मनातलं काय आहे, मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे, हे राहुलजींनी ऐकलं. मला वाटतं हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेकडे बोट दाखवलं. 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे. पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींनाही आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे. आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही. छात्रों की गूंज, तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे. मग आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही. अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा. हा पेड इव्हेंट आहे. मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता. काँग्रेसच्या शनिवारच्या कार्यक्रमावरून राजकारण रंगलेलं असताना रविवारी नागपुरात मुख्यमंत्र्यांनीही जेनझींसोबत संवाद साधला. एक बार जोरदार तालियां फॉर द ऑनरेबल चीफ मिनिस्टर. ऑल राइट, जिस पल का आपको बेसब्री से इंतजार था वो पल आ चुका है. भारत माता की.
मंथन फॉर युवा या कार्यक्रमाला आलेली गर्दी ऑर्गॅनिक होती असा दावा करताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा राहुल गांधींना लक्ष केलं. सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे, त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत. पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे. तर अभिजित दिपके आणि आदित्य ठाकरेंनी जेनझींसाठी आवाज उठवल्यानंतर भाजपनंही असे कार्यक्रम सुरू केल्याचा टोला राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस, त्यानंतर राज्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी खरं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे जे सगळे संस्थापक आहेत, मग दिपके असतील, अभिजित दिपके किंवा त्यांचे सहकारी, या सगळ्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावायला पाहिजेत. कारण ह्या लोकांमुळे यांना कळलं की जेनझीचे काही प्रश्न आहेत. संजय राऊत, अभिजित दिपकेचा फोटो भांडूपच्या घरी आणि मातोश्रीच्या घरी लागलाय आणि विष्णूचा अवतार म्हणून रोज अभिजित दिपकेची पूजा तुम्ही करतायत. त्यामुळं आपलं अस्तित्व संपल्यानंतर अभिजित दिपकेच्या आणि या तथाकथित विष्णू अवताराच्या जीवावर तुम्ही आपलं राजकीय दुकान थाटवतायत, त्याची चिंता करा. देवेंद्रजी फडणवीस कालही जेनझींसोबत होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत. बाळासाहेबांच्या विचाराने जाज्वल देशभक्तीने असलेली शिवसेना या संजय राऊतामुळे सगळी शिवसेना संपली. आता उरली सुरली सेना जर वाचवायची असेल तर सकाळची 9 वाजताची पोपटपंची संजय राऊतांनी बंद करावी. कारण सगळी जनता जनार्दन त्यांच्या सकाळच्या पोपटपंचीला कंटाळलेली आहे. संजय राऊतांनी अशा प्रकारची राडा संस्कृती भाजप करीत नाही. भारतीय जनता पार्टीला लोक बोलवायची गरज नाही. त्यामुळे संजय राऊतांनी देखील मानसिक चिंतन करावं, त्यांना विपश्यनेला पाठवावं लागेल. त्यांचे स्वतःचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. एकीकडे जेनझी सोबत संवाद कार्यक्रमावरून राज्यात राजकारण रंगलेलं असताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी राहुल गांधींनी कॉकरोचची स्पर्धा सुरू केल्याचा टोला लगावला. उनका आज के समय में सबसे तगड़ा कंपटीशन सीजेपी के साथ हो रहा है. राहुल गांधी को लग रहा है कि सीजेपी राहुल गांधी का स्पेस ले रही है, तो राहुल गांधी जी उनके साथ compete कर रहे हैं. राहुल गांधी जी सवाल देश का हर बच्चा ये पूछ रहा है कि रांची क्यों नहीं जा रहे हो. सवाल देश का हर बच्चा पूछ रहा है कि इन्फ्लुएंसर्स को पैसे देकर ये कौन सी छात्रों की गूंज है. ये तो सरासर पैसों की गूंज है. हे वाद आणि राजकीय आरोप प्रत्यारोपात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. कॉकरोचच्या आंदोलनामुळे जेनझीला अचानक सगळेच राजकीय पक्ष महत्त्व देऊ लागले. आपल्या नेते मंडळींना जेनझी आणि जेन अल्फाच्या प्रश्नांची खरोखरच जाणीव झाली आहे का, की त्यांच्याकडे केवळ एक वोट बँक म्हणून बघितलं जात आहे? याचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.